नागपुर रेलवे स्टेशन से एक चौंकाने वाली घटना सामने आई है, जहां प्लेटफॉर्म पर सो रहे 5 लोगों पर एक मानसिक रोगी ने हमला कर दिया। जानकारी के मुताबिक सोमवार सुबह 3:30 बजे धारदार हथियार और डंडा लेकर घूम रहे एक सरफराज शख्स ने प्लेटफॉर्म नंबर 6 पर सोए 5 लोगों पर जानलेवा हमला कर दिया। इस घटना में सभी लोग बुरी तरह से घायल हो गए, जिसमें 2 लोगों ने मौके पर ही दम तोड़ दिया, जबकि 3 लोगों को इलाज के लिए अस्पताल में भर्ती कराया गया। घटना की सूचना मिलने के बाद पुलिस ने तुरंत आरोपी को गिरफ्तार किया है, जिसमें पता चला कि आरोपी मानसिक रोगी था और स्टेशन पर लोगों से भीख मांगकर अपना गुजारा करता था। मानसिक रोगी होने से वह बेवजह किसी न किसी से विवाद करता। घटना वाले दिन भी उसका अन्य भिखारियों और यात्रियों के साथ विवाद हुआ, जिसके बाद उसने प्लेटफॉर्म पर सोए लोगों पर हमला कर दिया। इस घटना के बाद रेलवे स्टेशन की सुरक्षा को लेकर कई सवाल खड़े हो रहे हैं। आज सकाळी 3:15 वाजेच्या दरम्यान एक इसम नामे जयराम केवट याने लाकडीच्या पाटीने प्लॅटफॉर्मवर झोपलेले लोकांना मारायला सुरुवात केली। त्याच्यामध्ये 2 इसम मयत झालेले असून 2 इसम गंभीर आहेत। त्यांना मेवा हॉस्पिटल येथे त्यांचा उपचार सुरू आहे। यातील आरोपी जयराम केवट यास अटक करण्यात आलेली आहे, तसेच पुढील तपास सुरू आहे। अटक आरोपी जयराम केवट हा प्रायमा फेसिली थोडा याला काही मानसिक रुग्ण आढळून येत आहे। त्याला आम्ही मेडिकलच्या चाचणीमध्ये कसं माहिती पडली। यातील मृतक एक अज्ञात आहे, सध्या त्याच्याबद्दल ओळख पटू शकलेली नाही। दुसरे मृतक आहे हे दिंडीगुलचे राहणार आहे तामिळनाडूचे, गणेश कुंभराज म्हणून। यांची ओळख पटलेली आहे, तसेच त्यांच्या नातेवाईकांना पण माहिती देण्यात आली। आरोपी हे सीतापूर उत्तर प्रदेश आरोपी हा मानसिक रुग्ण प्राथमिक दर्शनी दिसून येत आहे, त्याच्यामुळे त्याच्याकडे जास्त चौकशी करून आम्हाला माहिती मिळून राहिलेली नाही। तो जो मुलगा होता तो इथेच काम करणारा आहे, तो लघवीसाठी गेलेला होता मुलगा, आणि त्यानंतर तो मुलगा परत निघून गेला। तो मोहननगरला ज्यावेळेस गेलेला होता त्यावेळेस आमची टीम सीसीटीव्ही फुटेज पाहून त्याच्याच मागे गेलेली होती आणि त्याला अटक केली। तू ग हे कुठून आणला साडी पण वा छान दिसते की। हो, सरकारनं 1500 रुपये चालू केले दर महिन्याला, आणि लय दिसायची इच्छा होती म्हणून हा सदरा आणि ही साडी घेतली। आणि पुढच्या महिन्यात परत पैसे आले ना, मग छोटीला फ्रॉक आणि आपल्या कपिलेला माळा घेणार आहे। बर, राज्यातील भगिनींच्या सन्मानार्थ महाराष्ट्र शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महाराष्ट्रातील प्रत्येक पात्र महिलेच्या बँक खात्यात दर महिना 1500 रुपये जमा होणार। सन्मान बहिणींचा, सन्मान महाराष्ट्राचा।